वर्ध्यामध्ये मिनी सरस वर्धिनी महोत्सव बचत गट महिलांना उत्पादन विक्रीचं दालन, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन विक्री महोत्सवामध्ये 100 स्टॉलमधून साहित्य विक्री, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत हा महोत्सव। वर्ध्यात जिल्हास्तरीय मिनी सरस महोत्सवाचे वर्धनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि वर्धेकरांचा या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत आणि विविध बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आलेले आहे। जवळपास या महोत्सवामध्ये एकूण 80 स्टॉल लावण्यात आले आहे आणि महिलांना विक्री करता एक दालन उभे करून देण्यात आलेले आहे। हे संपूर्ण यंत्रणा सरकारच्या वतीने करण्यात आलेली असून महिलांसाठी इथे खाऊ गल्ली सुद्धा आहे आणि वर्धेकरांसाठी खाऊ गल्ली असून महिलांसाठी उत्पादन विकण्यासाठी विविध स्टॉल लावण्यात आलेले आहे। महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल या माध्यमातून उचलण्यात आलेले आहे आणि वर्धेकर नागरिकांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यवस्थापक आहे, काय सांगाल कशा प्रकारचा हा महोत्सव आहे, काय याच्यातून साध्य होणार आहे? नमस्कार, मी मनीष कावडे, उद्योजक म्हणून या ठिकाणी काम करतो, विपणन म्हणून। या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता महिला बचत गटांना एक दालन मिळावं याकरिता हा प्रदर्शनी दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे। यावर्षी वर्धा जिल्ह्यामध्ये उमेद, कृषी आणि पशु असं संयुक्तिकरित्या या ठिकाणी प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। सदर प्रदर्शनी हे 23 ते 27 असे 5 दिवसीय प्रदर्शनी राहणार आहे आणि हे सगळं जे काही आहे ते ग्रामीण महिलांनी तयार केलेला वस्तू, उत्पादने आणि खाद्य संस्कृती याचा संगम या ठिकाणी ठेवला गेलेला आहे, ज्यातून महिलांचं सक्षमी करण्यासाठी एक शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे। त्याचाच एक हा भाग आहे। एकूणच किती स्टॉल इथे लावण्यात आलेले आहे? एकूण वर्धेकर नागरिकांना काय आवाहन कराल? या ठिकाणी एकूण प्रदर्शनी म्हणजे उत्पादनाचे वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते एकूण 80 स्टॉल आहे आणि यामध्ये वर्धा, नागपूर आणि बुलढाणा, अकोला अशा ठिकाणी सुद्धा स्टॉल आलेले आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।